शिवनाथा एकटाच अस्वस्थतेच्या रूममध्ये बसलेला असतो. त्यावेळेला पद्माचे बोलणं झालेला तो तमाशा शिवनाच्या डोक्यातून जात नसतो. त्या सगळ्याचा त्याला अजूनही तितकाच त्रास होतो. इतक्यातच त्याला जेवायला बोलवण्यासाठी उमा तिथे जाते. उमा त्याला समजावते की "अहो, जेवायला चला की, समधी थांबलेत तुमच्यासाठी." शिवनाथा सांगतो की "नाही उमा, तुम्ही समधे जेवून घ्या, आज मला भूक नाही आहे." उमा सांगते की "अहो, असं काय करताय? तुमच्या आवडीच्या कढी चपात्या केल्यात मी. अहो, तुम्हाला आवडतात ना? मग 2 घास तरी खाऊन घ्या की. पोट भरलं जरासं तर मग बरं वाटेल." त्यावर शिवनाथा सांगतो की "नाही उमा, आता मला शांतता तेव्हाच मिळेल जेव्हा 1 नंबरच्या घरंदाज सुना मी माझ्या घरात घेऊन येईल." उमा मुद्दामच म्हणते की घरंदाज सुना येतीलच, पण त्या काय असं उपाशीपोटी राहून येणार आहेत होय? 2 घास खाऊन घेतल्याचं तर बरं बी वाटेल की. तरीही शिवनाथ सांगतो की "नाही नका." मग उमाही त्याला घेऊन जाण्यासाठी मुद्दाम नाटक करते की "ठीक आहे, तुम्हासनी काय खायचं नाही तर म्या बी नाही जेवणार." शिवनाथा म्हणतो की "उमा, कितीही काही जरी झालं तरी तुम्हाला कुठली गोष्ट मी कधी नाकारली आहे का? चला जाऊयात जेवायला." उमा खूपच खुश होते आणि दोघेही जेवायला जातात. माईंचं लक्ष सताळ उमाच्या घराकडेच असतं. त्यांना इतकं वाईट वाटायला लागतं की या टायमिंगला हे घर हसणारं, खेळणारं, खिदळणारं असतं, की ते आनंदाचं वातावरण असतं या घरात. आणि आज एवढी शांतता. तिथेच पद्मा, भास्कर दोघे बी येतात. माईंचं त्यांच्याकडे लक्षच नसतं. पद्मा अचानकच म्हणते की "शांतता नाही आहे, स्मशान शांतता येते." माई दचकतात. आज त्या शिवनाथाचा अहंकार म्या पार चिरडून टाकलाय. एक दिवस या घराला मी असंच स्मशानात बदलून टाकणार. फार वाट लावणार त्या शिवनाथच्या घराची. माईच्या काळजाचा ठोकाच चुकतो. पद्माला त्या समजावायला जाणार. पद्मा अचानक हात समोर धरते की "बस." सांगितलेलं लक्षात आलंय ना मग? पद्माच्या शब्दाच्या पुढे आता माई काही बोलूच शकत नाहीत. इकडे शिवनाथा ज्या वेळेला जेवायला येतो तेव्हा 4ही मुलांना इतकं भारी वाटायला लागतं. शिवनाथा जेवणाच्या ताटाला नमस्कार करतो आणि पहिला घास घेता क्षणी सर्वच जण मुलं खूपच खुश होऊन जातात. शिवनाथाने जेवायला सुरुवात केली असताच सगळेच पोरं जेवणाच्या ताटाला नमस्कार करतात आणि एक जेवायला सुरुवात करतात. राघवने अजून जेवायला सुरुवात केलेलीच नसते. त्याचं लक्ष शिवनाथाकडेच असतं. उमा त्याला हाक मारते की "राघव, अरे जेव की र." राघव शिवनाथाची मनापासून माफी मागतो की "अप्पा, खरंच चुकलंच माझं." इतक्यातच शिवनाथाचा फोन वाजतो. राघवकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो की माझा फोन वाजतोय बहुतेक. आणि कधीच शिवनाथाने घराचा नियम मोडला नव्हता. आज तो नियम तो मोडतो. तो जेवणाच्या ताटावरून तसाच उठून जातो फोन घेण्यासाठी. राघवला इतकं वाईट वाटतं. शिवनाथा त्याच्याशी तुसडेपणाने वागतोय, बोलायला तयार नाही आहे. राघवबद्दल त्याच्या मनात अजूनही राग आहे. म्हणूनच राघवलाही वाईट वाटतं. राघव पण जेवणाच्या ताटाला नमस्कार करतो आणि न जेवता उठून जातो. आता बाकीच्यांच्या घशाखाली कसा घास उतरेल? बाकीचे सर्वच जण पण जेवायला नकार देतात. आता उमाला इतकं या सगळ्याचा त्रास होऊन जातो ना. काही वेळानंतर जेव्हा उमा बाहेर येते, राघव अस्वस्थ विचारात गढून बसलेला असतो. उमा त्याच्या जवळ येऊन कधी बसली हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही. उमा मुद्दामच त्याला हाक मारते. राघव विचारतो की "अगं आई, तू कधी आलीस?" तेव्हा उमा समजावते की "जेव्हा तू विचार करत बसता होतास ना मग, तेव्हा आले." राघव, अरे इतका बी विचार करणं बरं नाही. राघव आता सत्य काय आहे ते उमाला सांगून टाकतो की त्या नकटीच्या भाल्याचंच सांगत होतो मी. पण ऐकल तर शपथ ना. "अगं आई, मी अन्विताला एका पोरासोबत पाहिलं होतं. तो पोरग काय लायकीचा ते मलाच माहिती. अगं मी जाऊन फक्त ते इतकंच समजावलं होतं की त्या पोराबरोबर राहू नकोस. तो पोरगा चांगला नाही आहे." आणि नेमकं त्यावेळेला आमचं बोलणं चालू असताना रुद्र आला. आता सवताचं बिंग फुटू नये म्हणून हिनं सगळं प्रकरण माझ्यावर शेकलं. हिनं सांगितलं की मी तिची छेड काढतोय. काय नाही ग आई, शेवटी दुश्मन ते दुश्मनच. दुश्मनी निभावण्यासाठी लोक काय बी करतील. सगळंच पलटलं माझ्यावर.
उमा धक्क्याने विचारते की म्हणजे या समजायची तुझा काय बी संबंध नव्हता. राघव सांगतो की काय नव्हताच ग. राघव आता तंतन करतो की मग तुझा तो भाव आणि तुझी ती ताई, त्यांना जर अन्विताच्या या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं असतं ना तर त्या पोरीला घराच्या बाहेर हाकलवली असते. तुझा तो भाव आणि ती बहीण, त्यांना का पेटाय इस्तव लागत नाही. समोर नुसती आग बघितली तरी बी पेट घेते ती. उगा आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्याचं नुकसान कशाला, म्हणून गप्प बसलो होतो मी. उमा मुद्दामच विचारते की अरे वा, दुश्मनाच्या लेकीची इतकी काळजी. वा. राघव तंतन करतो की कसली काळजी, त्या नकटीची. हड, तुझ्यासाठीच खरं तर खोटं बोललो मी, म्हणजे तुझ्यामुळं. उमा विचारते की माझ्यामुळं. राघव म्हणतो की मग काय, आता तुझ्या भावाची आणि तुझ्या त्या बहिणीची मदत केली नसती तर तूच वरडली असतीस ना मला, म्हणून बोललो असं. उमाला राघवचं आता कौतुक असतं की वा राघव, नाही म्हणजे माझी तिन्ही बी पोरं लई हुशार आहे ते. पण राघव, खरंच तू नाती जपतोस हा. राघवला पण कौतुक केल्यावर जाम भारी वाटतं. उमा आता मुद्दामच विचारते की अरे पण अन्विताचं प्रेम वाचवण्यासाठी तुम्ही तिघं कोणत्या बी पोरीच्या प्रेमात पडणार नाही असा फतवा निघालाय, त्याचं काय. त्यावर राघव आता चिडचिड करतो की हे आई, आपल्याला तसलं बिरमत पडायचं बी नाही. आपण आहे ना, आपण एकदम भारी आहे, आपल्याला असंच भारी आहे. आणि माझा ना आप्पावरती 150% खात्री की माझ्यासाठी ते पोरगी एकदम भारीच शोधून काढणार बघ. नाहीतर ती पोरं उगाचच पिरमात पडून बाबूशोना करत बसतात. आपल्याला नाही तसलं करायचं. उमाला इतकं हसू येतं. उमा राघवचं कौतुक करते की खरंच माझी तिन्ही बी पोरं लाखात एकच आहे ती, आणि त्यांना बायका, माझ्या घराला सुना बी लाखात एकच मिळणार आहे ती. बरं चल, जेवण करून घे. राघव म्हणतो की नग मला, आप्पा जेवली नाही ती ना, मी बी नाही जेवणार. उमा हसून म्हणते की वा, तुझं माझं जमना आणि तुझ्या उन्हाकर म्हणा, तुमच्या दोघाच्या बाप लेकाच्या मधल्यामध्ये माझं मेलीचं मरण होतं. राघव म्हणतो की मग तुझा नवरा आहेच तसा चिडका. उमा त्याला एक थापाटा लावते की नवरा. राघव म्हणतो की आई, नग ना मारू, आधीच आप्पाने मारलेलं आहे. उमा राघवच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, कारण तिला खूप कौतुक असतं राघवचं की एका मुलीचं आयुष्य वाचवण्यासाठी, तिची इज्जत वाचवण्यासाठी राघवने सगळं प्रकरण स्वतःवरती घेतलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवनाथ थोड्या वेळात घाईघाईत अचानकच येतो उमाला हाका मारत. उमा आश्चर्यचकित होऊन विचारते की तुम्ही इथं, अहो तुम्ही कारखान्यावरती गेला होतात ना, मग इतक्या लगी परत बी आलात. शिवनाथ म्हणतो की म्हणजे. उमा सांगते की अहो तुम्ही कारखान्यात उघडायला गेला होतात ना, गोडाऊन उघडायला. म्हणजे आदल्या दिवशीचा हिशोब बघून, तिथलं सगळा मालटाल बघून मग नाश्त्याच्या वेळेला तुम्ही येता की नाही, मग आज गेलात बी आणि आलात बी, असं का. उमाला काहीच कळत नसतं. शिवनाथा म्हणतो की सांगतो ते, आपली पोरं कुठं आहेत. हे पोरानं चला बाहेर या, माधव श्रीधर हाका मारतो. आता तिघेही पोरं बाहेर येतात. शिवनाथा त्यांना ओरडतो की हे काय, तुमचं अजून आवरले बी नाही. राघव सांगतो की माझं आवडले बाबा, मी तयार आहे. शिवनाथा त्या दोघांना ओरडतो की आणि तुमचं काय. माधव सांगतो की हे काय, आता आंघोळीलाच जात होतो. शिवनाथ म्हणतो की बरं ठीक आहे, ते जाऊ देत, तुम्ही एक काम करा, पटापट पोरानं तयार व्हा. आता सगळेच जण आश्चर्यचकित होतात की अरे काही का करतो या. शिवनाथ माधवला सांगतो की एक काम कर, तू ना कुर्ता घाल, कुर्ता, आणि जा पटकन तयार होऊन या. राघव, तू मदत कर यांची. आता काही वेळानंतर तिने पोरं, उमा, वेदा सगळेच जण तयार होऊन बसलेले असतात. शिवनाथ कोणाचं तरी वाट बघत असतो. कोण येणार आहे काय, काहीच सांगितलेलं नसतं. काही वेळात गुरुजी हजरसुद्धा होतात. गुरुजी आल्यानंतर शिवनाथा त्यांचं स्वागत करतो घरात. गुरुजी येतात, सगळ्यांची भेट घेतात. शिवनाथा त्यांना बसायला सांगतो. त्यानंतर तो ओळख करून देतो की हे माझं कुटुंब आणि ही माझी पोरं आहेत. या तिघांचे बी हात आता पिवळे करायचे आहेत. त्यामुळे या तिघांसाठी उत्तम स्थळ शोधून काढा. आणि तो ओळख करून देतो की हा माधव, हा माझा मोठा मुलगा, कारखान्याचे समधे व्यवहार हाच बघतो. एकदम नाकासमोर चालणारा आणि कामाशी काम ठेवणारा पोरगा. त्यानंतर शिवनाथा जेव्हा श्रीधरची ओळख करून देतो, श्रीधरला एका मुलीसोबत गुरुजींनी पाहिलेलं असतं. त्यांना तो प्रसंग आठवतो.
शिवनाथा श्रीधरचंही कौतुक करतो की हा माझा दुसरा मुलगा एकदम देखणा आणि कामामध्ये एकदम उमदा माणूस. शिवनाथा ज्या वेळेला गुरुजींना त्या तिघांच्या पत्रिका देत असतो, उमा गुरुजींसाठी चहा नाश्ता आणण्यासाठी जाते. आता ते गुरुजी श्रीधरला ना खानाखुणा करत असतात, कारण त्याला एका मुलीसोबत त्यांनी पकडलेलं असतं. पण त्या खानाखुणा सध्या तरी श्रीधरच्या लक्षात येत नाहीत. आता तिथे शिवनाथा आपल्या पोरांचं जाम कौतुक करतो. गुरुजींना तो सांगतो की गुरुजी, माझ्या पोरांसाठी ना एकदम भारी सुना शोधून आणा. गुरुजी विचारतात की नेमकं कशा सुना पाहिजेत तुम्हाला ते सांगा. शिवनाथा तिथे सांगायला सुरुवात करतो की उमा माझ्या आयुष्यात 25 वर्षापूर्वी आल्या. त्या आल्या आणि माझ्या आयुष्याची भरभराट झाली. माझ्या तिन्ही बी पोरांच्या आयुष्यात अशा पोरी आल्या पाहिजेत की त्यांच्या आयुष्याची भरभराट होईल. आता गुरुजी अचानकच म्हणतात की अहो तुमच्या पोरांना पोरींची गरज काय? नाही म्हणजे हा इतका देखणा याला कुणी बी मिळून जाईल की. शिवनाथा म्हणतो की कुणी बी म्हणजे माझ्या काय ध्यानात आलं नाही. मुद्दामच गुरुजी श्रीधरला बघून म्हणतात की कुणी बी म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे हो, केक खाणारी हो ना. आता श्रीधरला इतकं भीती वाटायला लागते. त्याला पिहूचा चेहरा आठवतो अचानक. पिहूला नोकरी लागली म्हणून तिला स्पेशली केकची ट्रीट देऊन त्याने सेलिब्रेशन केलं होतं. शिवनाथ आता गुरुजींना ओरडतो की गुरुजी तसलं काही बी नाही. माझी पोरं एकदम संस्कारी आहेत आणि त्यांच्यासाठी मला चांगल्या मुली शोधून काढायच्यात. आता हा माझा मोठा मुलगा माधव. गुरुजी म्हणतात की मोठ्यासाठी तर शिवनाथ आधीच सांगतो की होय होय, मोठ्यासाठी सुद्धा आणि या तिन्ही पोरांसाठी पण कांद्या पोह्याचा कार्यक्रम करूनच आपल्याला लगीन जुळवून आणायचं आहे. आता गुरुजी अचानकच राघवचा विषय निघाल्यानंतर बॉम्ब फोडतात की अहो आपल्या बारक्या पोरासाठी तर समोरच आहे की स्थळ. भास्कर शिरोळे आणि त्यांच्या सौभाग्यवती छायाताई शिरोळे यांची पोरगी अन्विता, अहो ते बी मुलीसाठी स्थळ शोधतात त्याच्यात. आता सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. राघव तर इतके दात ओठ खात असतो. शिवनाथ गुरुजींना ओरडतो की काय चंद्रावर राहत आहे काय गुरुजी? गुरुजी सांगतात की नाही नाही, गावातच राहतोय की. शिवनाथ विचारतो की मग तिथलं काय तुम्हाला माहिती नाही का? अहो त्या घरातली साधी हवा बी चालत नाही इकडं. तिथल्या पोरीचा विषय तर दूरच राहिला. गुरुजींना चांगलं झापल्यानंतर गुरुजी लाईनीवर येतात. ते सांगतात की बरं ठीक आहे, तुमच्या तिन्ही पोरांसाठी उत्तम पोरी शोधून काढू. तुम्ही आधी मला बायोडाटा द्या, म्हणजे त्यांची उत्तमभूत सगळी माहिती, पोरांच्या पोरीकडून काय अपेक्षा आहे ती ते समजतं. शिवनाथ आता तो विषय बाजूला ठेवतो आणि गुरुजींना नाश्ता करायला सांगतो. इकडे राघव श्रीधर दोघेही उमाला खानाखुणा करत असतात. मग उमा हिंमत करून शिवनाथाला सांगते की अहो मी काय म्हणते, आपण ठरलं होतं ना, म्हणजे कालच आपलं बोलणं झालं ना मग, की आपण आधी माधवचा विचार करूयात आणि मग नंतर राघव आणि श्रीधरचा. शिवनाथा म्हणतो की ठीक आहे चालेल असं बी. हे दोघे खुश होतात पण माधव मात्र नाखुशच असतो. इकडे अन्विता सकाळी सकाळी लवकर कॉलेजलाच निघालेली असते. रोशनशी फोनवरती बोलताना थोडंसं बोलणं पद्माच्या कानावर पडतं. ती येऊन विचारते की काय सॉरी कुठं? अन्विता सांगते की ते कॉलेजला. पद्माचा विचारते की इतक्या सकाळ सकाळ? अन्विता खोटं कारण देते की ते आत्तू एक्स्ट्रा लेक्चर आहे ना त्याच्यामुळे जाते. अन्विता घाईघाईत निघून जाते. भास्कर एक महत्त्वाचं काम घेऊन आलेला असतो आणि पद्माचा अन्वितावर संशय येतो. तिला वेगळीच शंका येते. भास्करला ती ताकीद देते की भास्कर पोरीवर जरा लक्ष ठेव. भास्कर म्हणतो की ताई अगं तू तिची काही बी काळजी करू नकच. अगं माझ्या पोरीवरती माझा पूर्ण विश्वास आहे, ती काय बी चुकीचं वागणार नाही. पण पद्मा सांगते की तरी पण लक्ष ठेव, उद्या जर कोणाचा हात बीत धरून पळून गेली ना तर आपल्या घराची इज्जत जायची. हां लक्ष ठेव. अन्विता तर बाहेर पडते. भास्कर पद्माला सांगतो की ठीक आहे, सांगतो रुद्रराज तिच्यावरती नजर ठेवायला. इकडे गुरुजींना शिवनाथने निरोप दिलेला असतो. श्रीधर सांगतो की अप्पा चला आम्ही निघतो गोडाऊनला. शिवनाथ सांगतो की ठीक आहे जा तुम्ही पुढे जा, मी येतो मागणं आणि सावकाशच्या बरं का.
शिवनाथा वेदाला घेऊन आत जातो. आता दोन्ही बी पोरं माधव श्रीधर गोडाऊनला निघतात. राघवचा चेहरा का कोण जाणे पण लईच पडलेला दिसतो. उमा त्याला खानाखुना करून जवळ बोलावते आणि त्याला गोड स्माईल करायला लावते, कारण राघव खुश असतानाच छान दिसतो. इतक्यातच समोरून त्याला अन्विता बाहेर पडताना दिसते. इतक्या सकाळी सकाळी कॉलेजला चाललेली. उमाचंही लक्ष जातं. उमा म्हणते की अन्विताशी ना मला जरा बोलावंच लागेल. राघव म्हणतो की बोल आणि नकटीला सरळ कर जरा. तिकडे गोडाऊनमध्ये आपापल्या कामावरती श्रीधर माधव दोघेही पोचतात. माधव जातो तेव्हा माधुरीचं लक्ष जातं. माधुरी माधव येता क्षणी पटकन जवळ येते आणि त्याला सांगते की काल आमच्या घरला पूजा होती, तुमच्यासाठी प्रसाद आणलाय. पण माधव तिला का कोण जाणे पण इग्नोर करतो आणि माधुरीला वाईट वाटायला लागतं, कारण माधवला फक्त शिवनाथचं वचनच आठवत असतं की माझं पोरं कंछाबी पोरीच्या पिरमात पडून लगीन करणार नाहीत. तिकडे श्रीधरला सुद्धा फोन येतो पिहूचा. श्रीधर विचार करतो की आईला आता आप्पा असतील बाहेर, आता जर बाहेर गेलो तर नग नग, आणि तो फोनवरती तिथेच बोलतो. पिहू लाडात येऊन म्हणते की श्री बेबी आपलं भेटायचं ठरलं होतं ना व, मग ये ना. श्रीधर सांगतो की ए आज नग नग, आज नगच आहे. त्याचं बोलणं ऐकतो शिवनाथ. शिवनाथ नेमका त्याच्या समोर येऊन विचारतो की काय. आता श्रीधरची अशी काय घाबरगुंडी उडते ना. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढे आपण बघूयात की पद्मा रुद्रभास्कर त्या दोघांनाही असं सांगते की एक दिवस उमाला तिची चूक उमगल आणि ज्या दिवशी चूक कळल नवं तिला पश्चाताप होईल की शिवनाथची लगीन करून त्याने किती मोठी चूक केली आणि तो दिवस त्या उमावरती तिची पोरच घेऊन येतील. शिवनाथ आनंदात साजरा करत असतो की माझी पोरं किती भारी आहे ती. म्हणजे एका फटक्यात त्याने मला वचन दिलं, माघारी एक बी प्रश्न नाही केला. पण श्रीधर आणि माधव राघववरती इतके चिडलेले असतात की तुझ्यामुळं खरं तर आम्हासने भोगायला लागते, तुझ्यामुळं आम्हाला आप्पाने वचन द्यावं लागलं ना. आता राघवच्या लक्षात येईल का की माधव आणि श्रीधर दोघेही प्रेमात पडलेत म्हणून, आणि नंतर काय होईल पाहणं मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. मग पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा.